पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता दूत क्रिकेट स्पर्धेत अतिक्रमण ग्रुप या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना स्वच्छता दूत हे वर्षाचे 365 दिवस काम करून महापालिका क्षेत्रातील नागरिकांची सेवा करत असतात, त्यामुळे त्यांनी कामाबरोबर आपल्या आरोग्याची काळजीही घेणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले। पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मानसरोवर रेल्वे स्थानक येथील जुई गावातील मैदानावर स्वच्छता दूत चषक 2025 या एक दिवसीय टेनिस क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते। या स्पर्धेत अतिक्रमण ग्रुप या संघाने प्रथम आणि मोरिया 11 संघाने द्वितीय क्रमांक पटकावला। या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, महादेव वाघमारे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। तुम्हाला या स्वच्छता दूत स्पर्धा या आयोजनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो। पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेच्या वरती प्रचंड प्रमाणामध्ये जोर देण्यात येतोय आणि आपण बघतोय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे अभियान चालू करण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे या महापालिकांच्या माध्यमातून, घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा घरोघरी जाऊन गोळा करणं, वेगवेगळ्या ठिकाणी सुशोभीकरण करणं, या अशा पद्धतीच्या अभियानांच्या माध्यमातून स्वच्छतेवरती भर देण्यात येतोय आणि त्यामुळे त्या क्षेत्रात काम करणारे तुम्ही सर्व तरुण आहात, तुम्हा सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो। वेगवेगळ्या संघांनी याच्यामध्ये भाग घेतला, म्हणजे स्वच्छता विभाग नाही फक्त, अतिक्रमण विरोधी विभाग आहे किंवा अन्य विभाग आहेत, या सर्व विभागाच्या तरुणांनी भाग घेतला आहे। आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना आज तुम्ही सेलिब्रेट करत आहात, पण त्याच बरोबरीनं वर्षभर 365 दिवस तुम्ही या महापालिकेचं नाव उंचवावं, महापालिकेला सन्मान मिळावा आणि महापालिकेच्या क्षेत्रातल्या लोकांची सेवा व्हावी, याच्यासाठी तुम्ही सगळेजण काम करत असता। त्यामुळे एक दिवस या ठिकाणी आपल्याला करमणुकीचा झालाच पाहिजे। फक्त एवढंच मी आग्रह करेन की तुमची ड्युटी ही करता करता फिटनेस वरती सुद्धा सगळ्यांनी ध्यान दिलं पाहिजे आणि आपला फिटनेस चांगला राखला पाहिजे। जेव्हा तुमचा फिटनेस चांगला राहील तेव्हा तुमचा परिवार खऱ्या अर्थाने सुखी राहील। मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून निश्चितपणानं या आपल्या आजच्या वयामध्ये या फिटनेस या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे।